नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत चेहऱ्यावरील वांग कसे घालवायचे ते। म्हणून विनंती आहे की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती समजेल। त्यासाठी आपल्याला लागणार आहे आलं आणि मध। सर्वात आधी आपण कारण आहे हार्मोन बॅलन्समुळे सुद्धा चेहऱ्यावर वांग निर्माण होते। आणि तिसरं कारण आहे सतत सूर्यप्रकाशात राहणे। आणि चौथं कारण आपल्या चेहऱ्यावरती मुरम फुटकुळ्या जेव्हा येतात आणि ते फोडल्यानंतर त्याचे आधी तर आपण आलं आधी खिसणीने खिसून घेऊया। खिसणीने छानपैकी खिसून आपण या अद्रकचा रस काढून घेऊया। छानपैकी आपण खिसून घेतलेला आहे। तुम्ही हे गाळणीने गाळून घ्या किंवा कापडाने पण तुम्ही गाळून वस्त्रगाळ करू शकता। आता हा रस आपण एका वाटीत काढून घेऊया। त्यात थोडे मध मिक्स करून घेऊ। छानपैकी मिक्स करून मग हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर जिथे जिथे वांगाचे डाग पडलेले आहेत त्या ठिकाणी हे लावून घ्यायचे आहे। मैत्रिणींनो, तुम्ही हे आठवड्यातून 2 वेळा करायचं आहे। जिथे जिथे तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग पडलेले आहेत त्या ठिकाणी हा रस लावायचा आहे आणि 2 ते 3 तासासाठी ठेवून तुम्ही नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घेऊ शकता किंवा संध्याकाळी तुम्ही हा लेप लावून झोपला त्याचा रिझल्ट तर आणखीन छान येईल। म्हणून हा रस तुम्ही संध्याकाळी झोपण्याआधी लावा आणि रात्रभर तसंच ठेवून द्या। सकाळी उठून तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या। असं जर तुम्ही सतत करत राहिला दररोज तर तुमचा कितीही जुना चेहऱ्यावरील डाग असले वांगाचे ते सहज निघून जातील। इतका 100% खात्रीशीर आणि प्रभावी हा उपाय आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला तर माहीतच आहे आल्यामध्ये अँटी फंगल अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असते। त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर कितीही जुने डाग असले तर ते काढण्यासाठी अद्रकचा रस खूप फायदेशीर ठरणार आहे। तसंच मध सुद्धा चेहऱ्यावरील ग्लो वापस आणण्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि वांग घालवण्यासाठी मधाचा वापर तुम्ही नक्की करा। त्यात मैत्रिणींनो, फक्त चेहऱ्याला लावूनच तुमच्या चेहऱ्यावरील वांग हे जाणार नाही। त्यासाठी तुम्हाला पोटातून सुद्धा मी सांगणार आहे ते तुम्ही घ्यायचं आहे। तुम्हाला काय करायचं आहे, रोज सकाळी उठल्यावर 1 चमचा जवस सकाळी 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा खायचं आहे आणि तुमच्या आहारामध्ये प्रोटीनचा समावेश करायचा आहे। त्यासोबत तुम्ही दररोज पाणी 2 ते 3 लिटर पाणी नियमाने प्यायले पाहिजे आणि भरपूर सारे फळभाज्या आणि पालेभाज्या भरपूर प्रमाणात खाल्ले पाहिजे। तुम्ही हा उपाय मी सांगितल्याप्रमाणे जर कंटिन्यू केला तर तुमच्या चेहऱ्यावरील कितीही जुना डाग असला, वांगाचे कितीही जुने डाग पडलेले असले तर ते 100% खात्रीशीररित्या जाणार। कारण या उपायाने माझ्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग गेले तर तुमच्या चेहऱ्यावरील सुद्धा डाग
100% जाणार आहे. म्हणून मी हा माझा अनुभवलेला उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.